संपूर्ण असतं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री योगेश सोमणजी, ज्यांचा वरदहस्त नेहमीच बाबा भारती प्रतिष्ठानच्या सर्व कार्यक्रमांना लाभलेला आहे, असे या सर्व कार्यक्रमांचे प्रमुख श्रीपाल सबनीस सर, ज्यांच्या विचारांचं आपल्याला नेहमीच एक अप्रूप असतं आणि एक नवी दिशा त्यांच्या बोलण्यात नेहमीच आपल्याला मिळत असते. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रदीप निफाडकरजी आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य, बाबा भारती प्रतिष्ठानची धोरा समर्थपणे सांभाळणारे त्यांचे सुपुत्र महेंद्र भारतीजी आणि त्यांचे सर्व सहकारी, सदाफुले बाबा आणि भोसलेजी, सर्व मान्यवर मंडळी, या कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन करणाऱ्या सीमाताई आणि आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे विभागाचे सहकारी, विद्यार्थी आणि इतर सर्व मान्यवर. खरं तर या पुरस्काराच्या संदर्भाने काय बोलावं मला फार सुचत नाही, कारण माझ्या मनामध्ये अजूनही मागे मला मिळालेला बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार, त्याच्या आठवणी माझ्या मनामध्ये अजूनही रेंगाळत आहेत. मगाशी महेंद्र भारतीजींनी त्याचा उल्लेख केला. त्यावेळी माझ्या वडिलांसोबत मी इस्लामपूरला गेलो होतो, त्यांच्या जन्मस्थळी, आणि तिथे तो कार्यक्रम झाला होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये माझे वडील आमच्यातनं गेले आणि त्यावेळी त्यांची आठवण आज मला प्रकर्षाने येते आहे. ज्या पाली भाषेच्या अभ्यासासाठी मला जी प्रेरणा मिळाली, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची आणि माझ्या घरच्यांची मोठी भूमिका आहे. कारण मी ज्यावेळी पुण्यामध्ये सर्वप्रथम आलो MA अभ्यासासाठी संस्कृत विषयामध्ये, त्यावेळी माझा पहिल्यांदा पाली भाषेशी परिचय झाला. ते साल होतं साधारण 1992, आणि त्याच्यानंतर मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या त्यावेळीच्या विभाग प्रमुख सरोजा भाटे मॅडम आणि इतर माझे या विषयातले शिक्षक, त्यांनी या विषयाची गोडी लावली आणि त्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी सगळी मदत माझे सहकारी, माझे वर्गमित्र, माझे शिक्षक आणि असे अनेक मंडळींचे त्याच्यामध्ये सहभाग आहे की ज्यांच्याकडे जाऊन मी पुस्तकं वाचून घेत असे, त्यांची लेक्चर्स रेकॉर्ड करत असे आणि ते सगळं साहित्य असं गोळा करत करत माझं काम मी पूर्ण केलं, पुढे PhD वगैरे केली. आणि या सगळ्या अभ्यासामध्ये ज्या एका व्यक्तीच्या कामाचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्याशी असा कधीतरी माझा संबंध, ऋणानुबंध जुळेल अशी माझ्या डोक्यामध्ये थोडीफार एक कल्पना नव्हती. कारण आपल्याला माहिती आहे की म्हणजे मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणारा हा एकमेव परिपूर्ण कोश की जो बाबा भारतींनी तयार केला, आणि एवढं असून सुद्धा या व्यक्तीचं जे काही कर्तृत्व आहे, त्याचं योगदान आहे, ते एका प्रकारे विस्मरणात गेलेलं होतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये पाली विषयासाठी, पाली आणि एकत्रित बौद्ध अध्ययनाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक धुरंधर मंडळी होती. तर दुर्दैवाची बाब अशी की या सर्व मंडळींचा विसर या महाराष्ट्रीय जनतेला आज पडलेला दिसतो. म्हणजे आचार्य धर्मानंद कोसंबींसारखे असतील विद्वान असतील की अत्यंत जागतिक कीर्तीचं ज्यांची विद्वत्ता, अनेक भाषांवरती ज्यांचं प्रभुत्व, पण तरी जाणीवपूर्वक ज्यांनी मराठीमध्ये लेखनाचा एक निश्चय केला, तशी प्रतिज्ञा केली, याचं एकमेव कारण होतं की त्यांना आपल्या महाराष्ट्रीय बांधवांपर्यंत बुद्धांचा विचार पोहोचवायचा होता. असं असून देखील त्यांचं स्मरण आज किती महाराष्ट्रीय मराठी लोकांना आहे हा खरोखरच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचबरोबर अशी खूप एक मोठी परंपरा निर्माण झाली. एक काळ असा होता की याच पुण्यामधल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पाली शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1912 मध्ये
धर्मानंद कोसंबी त्याचे पहिले आचार्य झाले. त्याच्यानंतर त्यांच्या हाताखाली अनेक शिष्य तयार झाले आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये काम केलं. मग त्याच्यामध्ये सी व्ही राजवाडे असतील, चिंतामण वैजनाथ राजवाडे, त्याच्यानंतर पी.व्ही. बापट असतील, अगदी जे महाराष्ट्राला विनोदी लेखक म्हणून परिचित आहेत ची.व्ही. जोशी असतील, ना.के. भागवत असतील, अनेक मोठी परंपरा ते निर्माण केली. पण या मंडळींनी केलेलं काम हे जरी या क्षेत्रातल्या लोकांना माहीत असलं तरी सर्वसामान्य महाराष्ट्रीय जनतेला त्यांनी त्याची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. बाबा भारतींसारखी एक व्यक्ती, एक जो माणूस की ज्याने खरोखरच या इस्लामपूर सारख्या गावामध्ये जन्माला येऊन कशा पद्धतीने पालीचं अध्ययन केलं असेल, हा माझ्यासमोर नेहमी एक कुतूहलाचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल महेंद्र भारतीजींना सुद्धा अनेक वेळा विचारलं की ते कुठे शिकले पाली, कोणाकडे शिकले, पण त्या संबंधित आज कुठला तपशील आपल्याकडे नाही. मगाशी निवेदनामध्ये उल्लेख केला की बाबा भारतींनी 12 पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तके, धम्मपदाचा अनुवाद असेल किंवा बौद्ध संस्कार पाठासारखं पुस्तक असेल. तर पालीच्या संदर्भानेही काही ग्रंथनिर्मिती त्यांनी केली आणि भाषेच्या अध्ययनाला आवश्यक असणारा जो महत्वाची गोष्ट आहे म्हणजे कोश, त्या कोशाची निर्मिती केली. तर अशा या विद्वानांच्या या पुस्तकाला ज्यावेळी त्यांनी काम केलं, त्यांच्या हयातीत ते प्रकाशित करायलाही त्यांच्याकडे पैसे असू नये, त्यांना सहाय्य मिळू नये, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राची जी काही आपण एक म्हणतो की एक बौद्धिक परंपरा आहे, त्या परंपरेला कुठेतरी गालबोट लावणारी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर असं वाटतं की बाबा भारतींच्या निधनानंतर तो त्यांचा कोश प्रकाशित होऊ शकला. मला वाटतं दमा मिरासदार त्यावेळी पुढाकार घेतला आणि त्यांनी ते पुस्तक त्यांनी सगळ्या छपाईची जबाबदारी उचलली. म्हणजे अशा या विपरीत परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मंडळींनी काम केलं. आणि मला असं वाटतं की आपण मराठी मंडळी कुठेतरी त्याच्यामध्ये मागे पडलो आहोत की त्यांचा वारसा आपण विसरून गेलेलो आहोत. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आज हा जो कार्यक्रम इथे होतो आहे आणि तो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका प्रकारे त्यांच्या या संस्थेच्या ठिकाणी सभागृहामध्ये आणि त्यांच्या संयुक्त एका सहकार्यातून होतो आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. कारण की आपण जेव्हा मराठीचं काम करत असतो, मराठीचा अभिमान, आपण महाराष्ट्रातले लोक आहोत, मराठी आपली राज्यभाषा नाही तर मातृभाषा आहे, त्याचं काम करत असताना कुठेतरी हा जो एक विचार जो आपल्या मराठी संतांकडनं आपल्याकडे आला की लोकभाषेला असणारं महत्व, लोकभाषेला असणारं स्थान, त्याच्यासाठी या संत परंपरेने मोठा झगडा उभा केला. तर त्याचं नातं कुठेतरी या पाली प्राकृत भाषांच्या सगळ्या कामाशी आहे. कारण की अनेक शतकांपूर्वी सिद्धार्थ गौतम आणि वर्धमान महावीर या श्रवण परंपरेतल्या 2 महत्वाच्या आपण म्हणू की आचार्यांनी, गुरूंनी, नेत्यांनी ही लोकभाषेची चळवळ खऱ्या अर्थाने सुरू केली. संस्कृत ज्यावेळी ज्ञानभाषा म्हणून उदयाला येत होती, त्याच काळामध्ये आपल्याला मिळालेलं ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ह्या लोकभाषांचा आग्रह धरला, लोकभाषांचा स्वीकार केला आणि एका कुठल्या भाषेला पवित्र भाषा न मानता सर्वच भाषा या ज्ञानाच्या वाहिका झाल्या पाहिजेत यासारखा विचार त्यांनी पुढे आणला. आणि आपण बाबा भारतींना जे बिरुद लावलेलं आहे लोकशिक्षक बाबा भारती, तर अनेक शतकांपूर्वी आपल्या देशामध्ये, आपल्या या भारत भूमीमध्ये भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर हे दोघं खरं लोकशिक्षक खऱ्या अर्थाने होते असं म्हटलं पाहिजे. कारण की त्यांनी लोकांसाठी, लोकांच्या भाषेत, लोकांना समजेल अशा स्वरूपामध्ये ज्ञानाची दारं खुली केली. आणि तोपर्यंत ते होतं की गुरुकुळी जाऊन शिकावं, गुरुकुलात जाऊन शिकावं, ती त्याला कुठेतरी छेद देत या श्रवण परंपरेने शिक्षण लोकांच्या दारी नेलं. आणि प्रत्येक वेळी भिक्षाटनाला जाताना लोकांच्या दारी जाऊन भिक्षा घेऊन त्यांना तिथे शहाणं करणं, या पद्धतीचा एक उपक्रम सुरू केला आणि ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक बनले. बाबा भारतींनी, मला असं वाटतं की हाच बुद्धांचा वारसा, महावीरांचा वारसा हा पुढे चालू ठेवलेला आहे. आणि त्यांचं जे सगळं काम आहे
ते या स्वरूपाचं आहे. तर मला तुम्हाला सांगावंसं वाटेल या निमित्ताने, थोडंसं वैयक्तिक नाही पण म्हणजे या विषयाच्या निमित्ताने सांगतो की मी जेव्हा इथे या पुणे विद्यापीठामध्ये पाली भाषेचा अभ्यास सुरू केला तोपर्यंत मी माझं एम ए झाल्यानंतर मी कुतूहलाने माझ्या शिक्षकांना विचारलं की माझ्या पूर्वी कोण इथे आपलं भारतीय कोण होतं की त्याने एम ए केलेलं आहे पाली विषयामध्ये. आणि माझे शिक्षक मला म्हणले की काही कल्पना नाही. सांगायचं याच्यासाठी की हा विषय इतका विस्मृतीत गेलेला होता पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी आणि जिथे खरं परंपरा होती पाली अध्ययनाची, अशा या ठिकाणी या भाषेचा विसर लोकांना पडावा. म्हणजे मला नेहमी जसं इतिहासाकडे बघताना आश्चर्य वाटतं की नालंदा सारखी, विक्रमशिला सारखी मोठी विद्यापीठं ही लोक विसरतात कशी. ती मातीच्या ढिगाऱ्याखाली जातात तर जातातच, पण ती लोकांच्या विस्मरणामध्ये, लोकांच्या कुठेतरी विस्मरणाच्या धुळीखाली लपून जातात. हे कसं होतं? एक समाज एक अशा ह्या सगळ्या गोष्टींना कसा विसरतो? तेच मला आश्चर्य पाली भाषेच्या आणि प्राकृत भाषेच्या अध्ययनाच्या बाबतीत वाटतं की आपण कसे विसरलो या सगळ्या गोष्टी. आणि याच्यासाठी मी म्हणतो की हे जे काम जे बाबा भारतींनी केलं त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आम्ही खूप प्रयत्नपूर्वक या भाषेचा अभ्यासाची एक परंपरा पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आमच्या परीने. आणि त्याच्यामध्ये माझे सहकारी, माझे विद्यार्थी यांनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. ही एका प्रकारे म्हणजे कोसंबींनी ज्या परंपरा सुरू केली ती पुन्हा एकदा जी खंडित झाली होती आणि विस्मरणात गेली होती ती पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम ते करायची आम्हाला संधी मिळाली. आणि मला असं आठवतं की साधारण 1997-98 नंतर जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या वर्गामध्ये एकही भारतीय विद्यार्थी नव्हता. आणि त्याच्यानंतर हळूहळू विद्यार्थी गोळा करत करत वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना पकडून आणून बसवत वर्गामध्ये आम्ही हे अध्ययनाचं काम, अध्यापनाचं काम सुरू केलं. आणि तिथपासून आजच्या घडीला पुणे विद्यापीठामध्ये दरवर्षी साधारण 200 विद्यार्थी पाली भाषा आणि त्याच्या संबंधित विषयांचा अभ्यास करत असतात. तर इथपर्यंत हा गाडा आहे या कामाचा तो आम्ही आणून पोहोचवलेला आहे. बाबा भारतींशी माझं अजून एक जे नातं आहे ते त्या कोशकार्याच्या संदर्भाने आहे. मला ज्याचा उल्लेख परिचयामध्ये केला की ज्या ज्या भाषांमध्ये बौद्ध साहित्य प्रामुख्याने आढळतं, ज्याला आम्ही बौद्ध साहित्याच्या अभिजात भाषा म्हणतो, त्या पाली, संस्कृत, तिबेटी आणि चीनी या भाषांचं शब्दकोशाचं काम मागे काही वर्ष मी करतोय माझ्या पत्नी लता देवकर यांच्या सोबत आणि आमची काही स्कॉलरशिप टीम आहे. आम्ही हे काम करतोय. गेली 5 वर्ष हे काम सतत चालू आहे. 10 खंड प्रकाशित झालेले आहेत. पुढे 50 खंड प्रकाशित करण्याची योजना आहे. अजून काम खूप पुढे मोठं आहे. तर त्याला की यासारखे पुरस्कार एका प्रकारे प्रोत्साहन देत असतात, एक कौतुकाची थाप असते. पण सांगायचा मुद्दा हा की या प्रकारची कामं उभं राहण्याची खरंच आवश्यकता आहे आणि ही आपली परंपरा आहे. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने असं झालेलं आहे की आपल्या एका विशिष्ट संकुचित मानसिकतेमुळे आपण भाषांना धर्माशी जोडून टाकलं आणि त्यामुळे आपला भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत संकुचित झालेला आहे. म्हणजे मी म्हटलं जसं की संस्कृतच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कुठेतरी संस्कृतचा संबंध वैदिक हिंदू धर्माशी जोडला गेला, पालीचा संबंध बौद्ध धर्माशी जोडला गेला, प्राकृत भाषांचा संबंध जैन धर्माशी जोडला गेला आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे भाषा म्हणून न बघता आज एका कुठल्या तरी धर्माचं साहित्य, एका कुठल्या तरी धर्माची एक ती आयडेंटिटी बनल्यासारखं झालं. त्याच्यामुळे झालं असं की बौद्ध परंपरेमध्ये जरी संस्कृत भाषेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण झालं तरी त्या संस्कृताचा अभ्यास आमच्या विद्यापीठांमधनं, आमच्या शाळांमधनं आज होत नाही. संस्कृत ही फक्त एक अभिजात संस्कृत आपल्याला माहिती आहे, कालिदासाची, भवभूतीची. पण त्याचबरोबर त्याच अभिजात संस्कृतामध्ये ज्या अशोक घोष लेखकांनी, कवींनी आपल्या रचना केल्या त्यांचा अभ्यास आज विद्यापीठांमध्ये होत नाही. संस्कृत ही एकमेव एक अशी सलग भाषा नाही. जशा मराठीच्या अनेक बोली आहेत, अनेक वेगवेगळ्या तिच्या छटा आहेत, तशा संस्कृतच्या सुद्धा ज्या अनेक छटा आहेत, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये बौद्ध संस्कृत म्हटलं जातं किंवा बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत अशी संज्ञा इजर्टन या पाश्चात्य विद्वानांनी त्याला दिली की जे प्राकृत अंगाचं, प्राकृत मिश्रित, प्राकृतचं जास्ती आपण काय म्हणू त्याला
त्याच्यामध्ये प्रभाव असणारं संस्कृत जे आहे, तर त्या संस्कृतला आमच्या परंपरेने, आमच्या सगळ्या संस्कृतच्या विद्वानांनी हे ज्याला आपण म्हणू की भ्रष्ट संस्कृत म्हणून बाजूला ठेवलं. म्हणजे जी चूक आपण मराठीमध्ये एक काळी केली, प्रमाण मराठीच्या जोडीने आपण सगळ्या आपल्या बोलींकडे एका प्रकारे गौणत्वाने पाहिलं, तर तीच काहीशी परिस्थिती संस्कृतच्या बाबतीत झालेली दिसते. आणि मग पाली प्राकृत भाषा तर काय विचारायला असतं. मी जेव्हा पाली शिकायला लागलो किंवा प्राकृत मी शिकायला लागलो, त्यावेळी आमचे संस्कृतचे शिक्षक असे गमतीने म्हणायचे, पाली प्राकृत म्हणजे काय, संस्कृत बोबडं बोललं की झालं. म्हणजे अशा प्रकारचा भाषेबद्दलचा दृष्टिकोन हा दिसतो तुम्हाला. म्हणजे तो जो दृष्टिकोन आहे भाषेचा बद्दलचा, एकतर श्रेष्ठ भाषा, कनिष्ठ भाषा, त्याच्यानंतर आता आपण म्हणतो अभिजात भाषा. पण आपण जेव्हा एखाद्या भाषेला अभिजात म्हणतो, बाकीच्या भाषांचं काय? कारण मराठीतला अभिजात शब्द हा काहीसा थोडासा दर्जा दर्शवणारा शब्द आहे. म्हणजे या भाषा श्रेष्ठ आहेत कारण त्याच्यावर उत्तम साहित्य आहे, पण म्हणून काही इतर भाषा या कमी दर्जाच्या ठरत नाही. आणि हाच विचार खरं भगवान बुद्धांनी दिला. भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना हेच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी त्या भाषेमध्ये उपदेश करा, अर्थाला प्राधान्य द्या, व्यंजनाला म्हणजे शब्दाला, भाषेला प्राधान्य देऊ नका. आणि सर्व भाषा ह्या शेवटी ज्ञानभाषाच आहे, हा विचार तो श्रमण परंपरेने दिला. तर तो कुठेतरी आपण विसरलेलो दिसतो. तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे भाषा म्हणून आपण एखाद्या भाषेचा अभ्यास करणं आणि त्याच्यातलं साहित्य जे श्रेष्ठ साहित्य आहे, आणि ते केवळ साहित्यिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे असं नाही, त्याच्याकडे खूप मोठं विचारधन आहे. म्हणजे मला स्वतःच्या सांगायचं वाटतं की मी जेव्हा इथे पुणे विद्यापीठामध्ये आलो आणि पहिल्यांदा पाली शिकायला लागलो, त्यावेळी ती भाषा शिकता शिकता त्यातल्या भगवान बुद्धांच्या विचारांनी आणि तो जो सगळा पुरोगामी आणि त्याला मानवतावादी विचार, समतावादी विचार, त्या विचारांनी माझं जीवन बदलून टाकलं, माझे विचार करण्याची पद्धत बदलून टाकली. आणि खऱ्या अर्थाने मला एक निकोप, त्याला म्हणून आपण तसा दृष्टिकोन या साहित्याने, या भाषेने मला दिला. आणि ते झालं नसतं तर मी ह्या भाषेचा अभ्यास केला नसता. त्यामुळे या भाषेचे माझ्यावरती अनेक उपकार आहेत. ते उपकार फक्त एवढ्यासाठी नाही की मला नोकरी मिळाली आणि मला अशासाठी पुरस्कार मिळतात, पण मला वाटतं त्याचं सगळ्यात मोठं जे देणं असेल तर त्यांनी माझ्यामध्ये खऱ्या अर्थाने एक माणूस म्हणून परिवर्तन घडवलं. आणि ते परिवर्तन घडवण्याची क्षमता या भाषेमध्ये, त्या साहित्यामध्ये आहे. आणि मी म्हणतो की हा जो सन्मान आज इथे होतोय साहित्य परिषदेमध्ये, तो सन्मान हा माझा सन्मान नाही, त्याच्या भाषेचा, त्या परंपरेचा. आणि ती परंपरा ज्यांनी निर्माण केली, ज्यांनी तिला पुन्हा पुनरुज्जीवित केलं, तिला बळ देण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचा हा एक सन्मान आहे. त्या बाबा भारतींच्या नावाने हा पुरस्कार मला दिला आहे. त्या बाबा भारतींचं काम मी मगाशी सांगितलं, एक खूप मोठं काम आहे, प्रतिकूल परिस्थितीत केलेलं काम आहे. आणि त्यांच्या या कामातनं मला असं वाटतं की मला आज अनेक विद्यार्थी इथे जमलेत, इथे एक प्रेरणा घ्यावी की प्रतिकूल परिस्थितीत पालीमध्ये काही प्राध्यापक नव्हते, काही नव्हते, पण तसं असून सुद्धा एखादं एवढं मोठं काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आम्ही आज असं म्हणतो की मला नोकरी मिळाली तर मी काहीतरी करेन, मला नोकऱ्या मिळाव्यात, मग माझं सगळं स्थिरतावर झालं की मी संशोधन करेन, ही अशी प्रवृत्ती आज प्राध्यापकांमध्ये, विद्यापीठामध्ये दिसते आपल्याला. तर बाबा भारतींसारखं जे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याकडे काही नव्हतं, कुठली एका पदवीही नव्हती पालीमधली, किंवा पालीमधलं कुठलंही पदही नव्हतं, पण त्या माणसाने एवढं काम केलं की ते अजूनही त्याला तोडीस थोडंसं दुसरं काम उभं राहिलेलं नाही मराठीमध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या माणसांकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. या माणसांचा जो जीवनविषयक दृष्टिकोन आहे तो आपण शिकलो पाहिजे आणि तो अंगीकारला पाहिजे. ते जेव्हा आपण करू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्यांचं नाव घ्यायला, त्यांच्या नावाने पुरस्कार घ्यायला आणि म्हणजे त्यांची परंपरा पुढे न्यायला लायक ठरू असं मला वाटतं. शेवटी माझे विचार संपवण्याआधी महेंद्र भारतींचा मला मुद्दामून उल्लेख करावा असं वाटतो की बुद्धांनी त्यांच्या एका उपदेशामध्ये, धम्मदायाद नावाचं सूत्र आहे, सुत्त मजिम निकायामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या शिष्यांना असा उपदेश दिलेला आहे की माझे धम्मदायाद बना, माझे आमिषदायाद बनू नका. म्हणजे माझ्या धर्माचे वारस व्हा, माझ्या जे आमिष, याचा अर्थ जे काही सगळ्या भौतिक ज्या गोष्टी आहेत त्याचे वारस होऊ नका. तर महेंद्र भारती हे खऱ्या अर्थाने धम्मदायाद आहेत त्यांच्या वडिलांचे. कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मागे किती प्रॉपर्टी ठेवली मला माहिती नाही, परंतु तो असा एक पुत्र आहे की ज्याने त्यांच्या वडिलांचा जो बौद्धिक वारसा आहे, जो वैचारिक वारसा आहे,
तो त्यांनी लोकांपुढे आणण्यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात. माझी त्यांची जेव्हा पहिली भेट झाली तर मला ह्याच गोष्टीचं कौतुक वाटलं की ते त्यांनी आता त्यांच्या मागच्या काही वर्षांमध्ये बाबा भारतीचं सगळं साहित्य जे आहे ते पुनर्प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यासाठी स्वतः पैसा उभा केला. आज जो काही पुरस्कार मिळतो आहे त्यासाठीची देणगी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आपल्या वडिलांचीच आठवण, आपल्या वडिलांचं काम हे टिकून राहावं यासाठी एका मुलाने त्या पद्धतीचा प्रयत्न करणं मला वाटतं खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि अनुकरणीय गोष्ट आहे की आज मुलं आपल्या आई वडिलांच्या फक्त म्हणजे भौतिक वारशासाठी भांडताना दिसतात, कोर्टात जाताना दिसतात, पण हा एक असा सुपुत्र आहे की जो आपल्या वडिलांचा जो बौद्धिक वारसा आहे आणि वैचारिक वारसा आहे तो पुढे नेण्यासाठी, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे तो स्वतःचा हिस्सा घेण्यासाठी नाही पण तो पुन्हा समाजाला देण्यासाठी एवढी धडपड करतोय. आणि त्यांच्या या सगळ्या प्रयत्नातनं उभा राहिलेले बाबा भारती प्रतिष्ठान आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मदतीने त्या जे काही पुरस्कार त्यांनी सुरू केलेला आहे त्या पुरस्काराचा पहिला मानकरी होण्याचा मान मला मिळाला. म्हणजे स्वतःला मी खूप धन्य समजतो. आणि कुठेतरी पाली भाषेचं जे काम बाकी अनेक वर्ष करतोय त्या कामाला अजून प्रेरणा मिळेल. कारण खूप करायचं आहे, अजून खूप करायचं बाकी आहे. कारण की या भाषेला जोपर्यंत तिचं खरं वैभव प्राप्त होत नाही तोपर्यंत आपली कोणाची जबाबदारी संपत नाही. तर ती जबाबदारी पेलण्यासाठी आणि त्यासाठी अजून काम करण्यासाठी ऊर्जा त्या पुरस्काराने मला दिली. त्याबद्दल मी त्यांचे आणि या प्रतिष्ठानचे, महात्मा फुले शाळेचे आणि साहित्य परिषदेचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून सोमनजी आले, सबनीस सर आले, त्यामुळे त्यांचे दोघांचे खूप मनपूर्वक आभार मानतो आणि इथे माझे विचार थांबवतो. धन्यवाद.